भाजप पदाधिकाऱ्याकडून बँक मॅनेजरला मारहाण, मुख्य सूत्रधारांवर कारवाई करा, अन्यथा 10 ऑगस्टला वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आष्टी येथील शाखा व्यवस्थापक हितेश दामोर यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बेकायदेशीररित्या मारहाण केल्याची घटना 28 जुलै 2026 रोजी घडली आहे. या घटनेमुळे बँक कर्मचारी आणि नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनेच्या दिवशीपासून आष्टी येथील बँक शाखा पूर्णपणे बंद आहे. याचा फटका परिसरातील शेतकरी आणि सर्वसामान्य खातेदारांना बसत आहे. या मारहाणीच्या घटनेचे संपूर्ण चित्रीकरण बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून गुंडगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजप पदाधिकारी राहुल लोणीकर हे व्हिडिओ कॉलद्वारे चेतावणी देत असल्याचा व्हिडिओ स्पष्टपणे समोर आलाय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केलाय. शेतकऱ्यांच्या हिताचे नाव पुढे करून राजकीय दबावापोटी ही गुंडगिरी दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन आष्टी यांना निवेदन देऊन मुख्य आरोपीवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. राजकीय दबावाला बळी न पडता पोलीस प्रशासनाने निष्पक्षपाती कारवाई करावी, अन्यथा 10 ऑगस्ट 2026 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र धरणे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय. या निवेदनाच्या प्रती उपविभागीय पोलीस अधीक्षक परतूर, जिल्हा पोलीस अधीक्षक जालना, विभागीय पोलीस आयुक्त संभाजीनगर आणि गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांनाही पाठवण्यात आले आहेत. केवळ आणि केवळ आम्ही जे म्हणू तेच त्या ठिकाणी झालं पाहिजे अशा प्रकारची ह्या लोकांची भावना आहे. तर ही चुकीची आहे. यांचं जे काही दहशत आहे ती दहशत प्रशासनानं त्या ठिकाणी चालू देऊ नये. पोलीस प्रशासनाने योग्य ती त्या ठिकाणी चौकशी करावी आणि जे दोषी असतील त्यांना त्या ठिकाणी कारवाई करावी. नसता आम्ही 10 तारखेला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून SP ऑफिससमोर तीव्र अशा प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत. जे काही विभागीय अंचल प्रबंधक आहेत राहुल गायकवाड यांना सुद्धा आम्ही मेल करून विनंतीपत्र दिलेलं आहे की दादा, एखाद्या गटाच्या एखाद्या टोळीच्या त्या ठिकाणी दहशतीमुळं या ठिकाणची बँक बंद ठेवू नका. सुव्यवस्थित रीतीनं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सेवा द्या आणि इथून बँक हलवण्याचा प्रयत्न करू नका. इथलच्या जर बँक गेली तर याला सर्वस्वी हे सगळं पाप भारतीय जनता पार्टीचे राहुल लोणीकर आणि त्यांच्या टीमच्या माथी या ठिकाणी पडेल आणि याचे सर्वस्वी या जनता त्यांना याचं त्या ठिकाणी जा विचारल्याशिवाय राहणार नाही. 10 तारखेला पर्यंत जर कारवाई झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी SP कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. एवढाच संदेश आम्ही या निमित्तानं पोलीस प्रशासनाला आणि जनतेला देऊ इच्छितो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान.